नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टॉपर जीके आपल्या मराठी सामान्य ज्ञान यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आम्ही तुमच्यासाठी जनरल नॉलेज विषयक रोज नवीन प्रश्न उत्तरे घेऊन येत असतो. तर आज आहे 1 एप्रिल 2024. आजच्या दिवसाचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न आहे, ओडिशा राज्याचा स्थापना दिवस कधी असतो? प्रश्न आहे मित्रांनो, ओडिशा राज्याचा स्थापना दिवस कधी असतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1 एप्रिल, म्हणजेच आजच्याच दिवशी 1 एप्रिलला ओडिशा राज्याचा स्थापना दिवस असतो. ओके मित्रांनो. प्रश्न क्रमांक दुसरा, भारतरत्न पुरस्कार 2024 आतापर्यंत किती व्यक्तींना मिळाला आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे 5 व्यक्तींना. 5 व्यक्तींना भारतरत्न हा पुरस्कार 2024चा आतापर्यंत मिळालेला आहे. ओके, ज्यामध्ये आहेत 1 नंबरला कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे मित्रांनो. 2 नंबरला आहेत लालकृष्ण अडवाणी. 3 नंबरला आहेत PV नरसिंह राव यांना देखील मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे मित्रांनो. 4 नंबरला आहेत चौधरी चरण सिंह यांना देखील मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. आणि 5 नंबरला आहेत MS स्वामीनाथन यांना देखील मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे मित्रांनो, हे जे 5 व्यक्ती आहेत यांना कोणत्या कार्यक्षेत्रात भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. ओके मित्रांनो, परीक्षेत तुम्हाला महाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेते या टॉपिकवर प्रश्न हमखास विचारले जातात. तर हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे, तुम्ही याला देखील लगेचच नोट डाऊन करून घ्या. ओके, महाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेते खालीलप्रमाणे आहेत. 1 नंबरला आहेत धोंडो केशव कर्वे यांना 1958चा भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे मित्रांनो, समाजसेवा क्षेत्रात. ओके, 2 नंबरला आहेत पांडुरंग वामन काने यांना 1963चा भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे मित्रांनो, समाजसेवा क्षेत्रात. 3 नंबरला आहेत आचार्य विनोबा भावे यांना 1983चा भारतरत्न पुरस्कार मरणोत्तर मिळालेला आहे मित्रांनो, समाजसेवा क्षेत्रात. नंबर 4ला आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 1990ला मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे त्यांना मित्रांनो, समाजसेवा क्षेत्रात. नंबर 5ला आहेत JRD टाटा यांना 1992चा उद्योग या क्षेत्रात भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. नंबर 6ला आहेत लता मंगेशकर यांना 2001चा भारतरत्न कला या क्षेत्रात मिळालेला आहे. नंबर 7ला आहेत भीमसेन जोशी यांना 2008चा भारतरत्न पुरस्कार कला या क्षेत्रात मिळालेला आहे मित्रांनो. नंबर 8ला आहेत सचिन तेंडुलकर यांना 2014चा भारतरत्न पुरस्कार क्रीडा या क्षेत्रात मिळालेला आहे. आणि नंबर 9ला आहेत नानाजी देशमुख यांना 2019चा मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे मित्रांनो, समाजसेवा या क्षेत्रात. ओके, प्रश्न क्रमांक 3, भारतात सापडलेले पहिले प्राचीन शहर कोणते होते? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो हडप्पा शहर. हडप्पा शहर हे भारतात सापडलेले पहिले प्राचीन शहर होते मित्रांनो. ब्रिटिश भारतामध्ये हे शहर भारतामध्ये स्थित होते. त्यानंतर भारत पाकिस्तान फाळणीनंतर हे शहर पाकिस्तानमध्ये समाविष्ट झाले आहे. ओके, हडप्पा संस्कृती सिंधू नदीच्या प्रदेशात केंद्रित असल्यामुळे तिला सिंधू संस्कृती असेही म्हणतात मित्रांनो. हडप्पा संस्कृती प्राचीन ताम्रयुगीन संस्कृतीपैकी एक आहे. या संस्कृतीचा कालखंड इसवी सन पूर्व 2700 ते इसवी सन पूर्व 1500 इतका मानला जातो मित्रांनो. आणि 1920च्या दशकात या संस्कृतीचा शोध लागला आहे. ओके, प्रश्न क्रमांक 4, स्वराज्याचा जन्मसिद्ध हक्क असे कोणी म्हटले आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच असे घोषवाक्य केले आहे. ओके, लोकमान्य टिळक यांच्याविषयी थोडी अधिकची माहिती लिहून घ्या मित्रांनो. यांचा जन्म आहे 23 जुलै 1856 रत्नागिरी येथे. मृत्यू आहे 1 ऑगस्ट 1920ला. यांचं नाव आहे बाळ गंगाधर टिळक. जन्म नाव आहे केशव गंगाधर टिळक. वडिलांचे नाव आहे गंगाधर रामचंद्र टिळक. आईचे नाव आहे पार्वतीबाई गंगाधर टिळक व पत्नीचे नाव आहे सत्यभामाबाई. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. मित्रांनो, या प्रश्नाला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की
हे प्रश्न जरी तुम्ही पाहिलेले असतील किंवा वाचलेले असतील तरी हे पुन्हा घेण्याचं कारण हे आहे की तुमचं जास्तीत जास्त रिव्हिजन व्हावं, जेणेकरून तुम्हाला हे प्रश्न लक्षात राहतील. ओके. प्रश्न क्रमांक 5 आहे, महात्मा गांधींचे राजकीय गुरु कोण होते? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो गोपाल कृष्ण गोखले. गोपाळ कृष्ण गोखले हे महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु होते. गोपाळ कृष्ण गोखलेंबद्दल अधिकची माहिती लिहून घ्या मित्रांनो. यांचा जन्म आहे 9 मे 1866 कोतुळूक रत्नागिरी येथे. मृत्यू आहे 19 फेब्रुवारी 1915 रोजी पुणे येथे. त्यांच्या वडिलांचे नाव आहे मित्रांनो कृष्ण महादेव गोखले. आईचे नाव आहे सत्यभामाबाई कृष्ण गोखले. आणि मित्रांनो गोपाळ कृष्ण गोखले हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आघाडीचे नेते होते व भारत सेवक समाज या संस्थेचे संस्थापक होते व ते मवाळ मतवादी नेते म्हणून ओळखले जातात. ओके. प्रश्न क्रमांक 6, उत्तर भारतातील पहिली मुस्लिम महिला शासक कोण होती? किंवा परीक्षेत तुम्हाला प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो मित्रांनो की दिल्लीवर राज्य करणारी पहिली महिला शासक कोण होती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो रझिया सुलतान. रझिया सुलतान बद्दल काही महत्त्वपूर्ण मुद्दे तुम्ही लिहून घ्या मित्रांनो. रझिया सुलतान यांचं घराणं आहे गुलाम वंश. राज्याभिषेक झाला होता 10 नोव्हेंबर 1236 साली. यांचा जन्म आहे 1205 सालचा. मृत्यू आहे 14 ऑक्टोबर 1240 कैथल हरियाणा येथे. यांच्या वडिलांचे नाव आहे शमसुद्दीन इल्तुतमिश आणि आईचे नाव आहे कुतुब बेगम. ओके. प्रश्न क्रमांक 7, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक कोण होते? मित्रांनो प्रश्न परत एकदा ऐका, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो A.O. ह्यूम. A.O. ह्यूम हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक होते. मित्रांनो A.O. ह्यूमचे पूर्ण नाव ॲलेन ऑक्टोवियन ह्यूम असे आहे. हे एक ब्रिटिश राजकीय सुधारक, पक्षीशास्त्रज्ञ, नागरी सेवक आणि वनस्पती शास्त्रज्ञ होते. मित्रांनो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजेच इंडियन नॅशनल काँग्रेस आणि A.O. ह्यूम यांनी इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 साली केली होती. प्रश्न क्रमांक 8, नुकतेच सुनील नरेनने 500 T20 सामने खेळून पूर्ण केले आहेत. तो कोणत्या देशाचा क्रिकेटपटू आहे? मित्रांनो प्रश्न परत एकदा ऐका, नुकतेच सुनील नरेनने 500 T20 सामने खेळून पूर्ण केले आहेत. तो कोणत्या देशाचा क्रिकेटपटू आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो वेस्ट इंडिज. वेस्ट इंडिज या देशाचा तो क्रिकेटपटू आहे. प्रश्न क्रमांक 9, वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू सुनील नरेन हा 500 T20 क्रिकेट सामने खेळणारा जगातील कितवा खेळाडू ठरला आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे 4था खेळाडू. मित्रांनो सुनील नरेन हा जगातील 4था खेळाडू ठरला आहे 500 T20 क्रिकेट सामने खेळणारा. सुनील नरेनबद्दल अधिक माहिती मित्रांनो, यांचं पूर्ण नाव आहे सुनील फिलिप नरेन. यांचा जन्म आहे 26 मे 1988चा आणि भारतामध्ये इंडियन प्रीमियर लीग ही जी स्पर्धा होते त्यामध्ये ते कोलकाता नाईट रायडर्स या संघाकडून खेळतात. ओके मित्रांनो, हा व्हिडिओ इथेच थांबूया. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना तुमच्या शेअर करा. धन्यवाद.